नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक शहरांनी आपापलं योगदान दिलंय. पण एका शहरानं अशी काही क्रांती केली जी इतिहासात खरंच अद्वितीय आहे. 1930 मध्ये सोलापूर शहरानं फक्त संघर्षच नाही केला, तर काही काळासाठी स्वतःला स्वतंत्रच घोषित करून टाकलं. ही घटना म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला दिलेलं एक थेट आव्हान होतं. आज आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या त्याच क्रांतिकारी आणि प्रेरणादायी अध्यायाचं म्हणजे 1930च्या सोलापूर उठावाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. विश्वास बसणार नाही, पण हे एक ऐतिहासिक सत्य आहे. ज्या काळात असं म्हटलं जायचं की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नाही, त्याच काळात भारतातल्या एका शहरानं ब्रिटिश प्रशासनाला अक्षरशः शहराच्या बाहेर हाकलून लावलं आणि 3 दिवसांसाठी स्वतःचं, भारतीयांचं सरकार स्थापन केलं. ते शहर होतं सोलापूर. ही काही साधी बंडखोरी नव्हती, तर स्वशासनाचा आणि भारतीय जनतेच्या ताकदीचा एक जिवंत पुरावा होता. हे सगळं कसं घडलं, यामागे कोणती कारणं होती आणि याचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाले, हे सगळं आपण आजच्या या विस्तृत विवेचनात समजून घेणार आहोत. तर मग या विषयाची संपूर्ण आणि सखोल माहिती घेण्यासाठी आपण एका ठरलेल्या मार्गाने पुढे जाऊया. सगळ्यात आधी 3 दिवसांचं स्वातंत्र्य ही नेमकी संकल्पना काय होती आणि तिचं महत्त्व काय हे समजून घेऊ. त्यानंतर आपण त्या ठिणगी आणि बारूदकडे वळू, म्हणजे या उठावाची राष्ट्रीय आणि स्थानिक कारणं कोणती होती ते पाहू. पुढे सोलापूरच्या त्या ऐतिहासिक समांतर सरकारची स्थापना आणि कार्यप्रणाली कशी होती याचा अभ्यास करू. मग ब्रिटिशांनी किती क्रूरपणे हा उठाव चिरडला आणि मार्शल लॉ लावला हे बघू. या संघर्षात ज्यांनी बलिदान दिलं त्या 4 हुतात्म्यांची गाथा आणि त्यांच्यावर झालेला अन्यायी खटला आपण समजून घेऊ. आणि शेवटी या महान बलिदानाचा वारसा आणि त्याची आठवण हुतात्मा चौकच्या रूपाने कशी जपली गेली आहे याचा आढावा घेऊ. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे 3 दिवसांचे स्वातंत्र्य. बघा, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपल्याला फक्त घटनाच नाही तर तिचं महत्त्व आणि संदर्भही समजून घ्यावे लागतात. 1930 साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू होती, जी मुख्यत्वे अहिंसक होती. पण त्याचवेळी सोलापूरने संघर्षाचा एक वेगळा, जास्त तीव्र मार्ग निवडला होता. हा उठाव महत्त्वाचा आहे कारण तो फक्त एक स्थानिक बंड नव्हता, तर तो राष्ट्रवाद आणि संघटित कामगार चळवळीच्या ताकदीचा संगम होता. परीक्षेत यावर प्रश्न येऊ शकतो की सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात अहिंसक मार्गाव्यतिरिक्त भारतात आणखी कोणत्या प्रकारचा संघर्ष सुरू होता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरचा उठाव. आता आपण या उठावाच्या थेट मुळाशी जाऊया. कोणतीही मोठी ऐतिहासिक घटना अशी अचानक घडत नाही, त्यासाठी एक पार्श्वभूमी तयार झालेली असते. सोलापूरच्या बाबतीत ठिणगी आणि बारूद हे रूपक अगदी परफेक्ट बसतं. राष्ट्रीय स्तरावर ज्या घटना घडत होत्या त्या होत्या ठिणगीसारख्या, ज्यांनी संपूर्ण देशात असंतोषाचं वातावरण निर्माण केलं होतं. आणि सोलापूरची स्वतःची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती होती एका बारूदसारखी, जी फक्त एका ठिणगीची वाट बघत होती. या दोन्ही घटकांना आपण आता व्यवस्थित समजून घेऊया. तर ती राष्ट्रीय ठिणगी कशी पडली ते या कालक्रमानुसार पाहूया. सगळी सुरुवात झाली डिसेंबर 1929 मध्ये लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. या एका ठरावाने स्वातंत्र्य लढ्याचं ध्येयच बदलून टाकलं. मग 26 जानेवारी 1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर साजरा झाला, ज्यामुळे लोकांमध्ये एक नवी चेतना आणि आत्मविश्वास आला. आणि मग आली ती ऐतिहासिक दांडी यात्रा. 12 मार्चला सुरू झालेली ही यात्रा 6 एप्रिलला संपली, जेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिलं. या सगळ्यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं होतं. त्यांनी दडपशाही सुरू केली आणि चळवळीचं केंद्र असलेल्या महात्मा गांधींना 4 मे 1930 रोजी मध्यरात्री अटक केली. ही अटक म्हणजे ती शेवटची ठिणगी होती जिने देशभरातल्या असंतोषाच्या बारूदाला आग लावली. आता ते स्थानिक बारूद काय होतं ते पाहूया. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सोलापूर हे महाराष्ट्रातलं एक मोठं औद्योगिक केंद्र होतं, ज्याला पूर्वेकडील मँचेस्टर असंही म्हटलं जायचं. इथे अनेक मोठ्या कापड गिरण्या होत्या आणि त्यामुळे इथे एक मोठी, संघटित आणि राजकीयदृष्ट्या जागरूक अशी कामगार शक्ती होती. या कामगारांना संप, मोर्चे आणि अन्यायाविरुद्ध लढायचा मोठा अनुभव होता. त्यांच्यावर साम्यवादी आणि राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे जेव्हा राष्ट्रीय स्तरावर स्वातंत्र्याची हाक दिली गेली तेव्हा सोलापूरचे गिरणी कामगार या लढ्यात सगळ्यात पुढे होते. हेच ते संघर्षासाठी तयार असलेलं बारूद होतं. या स्लाइडमधली माहिती परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाची आहे. ज्या दिवशी गांधीजींनी दांडीमध्ये मिठाचा कायदा मोडला त्याच दिवशी सोलापूर नगरपालिकेने एक अभूतपूर्व आणि धाडसी पाऊल उचललं. पुण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते नगरपालिकेच्या इमारतीवर तिरंगा फडकवण्यात आला.
हे जरी प्रतिकात्मक असलं तरी त्याचे परिणाम खूप मोठे होते. नगरपालिका हा ब्रिटिश प्रशासनाचाच एक भाग होती आणि तिच्यावर राष्ट्रध्वज फडकवणं म्हणजे स्थानिक प्रशासनाने आपली निष्ठा ब्रिटिश राजवटीकडून बदलून भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने जाहीर करणं होतं. हे ब्रिटिश सत्तेला दिलेलं एक थेट आवाहन होतं आणि याच घटनेने सोलापूरच्या उठावाची पायाभरणी केली. गांधीजींच्या अटकेची बातमी सोलापुरात पोहोचताच इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शांततापूर्ण निषेधाचं रूपांतर काही तासांतच एका मोठ्या बंडात झालं आणि शहरावरची ब्रिटिश प्रशासनाची पकड पूर्णपणे सुटली. यानंतर ज्या घटना घडल्या त्यांनीच सोलापूरच्या त्या 3 दिवसांच्या स्वातंत्र्याला जन्म दिला. आता आपण 8 मे ते 11 मे दरम्यानच्या त्या नाट्यमय घटनांचा सविस्तर कालक्रम पाहूयात. 6 मे रोजी गांधीजींच्या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण शहरात हरताळ पाळण्यात आला. गिरण्या बंद, दुकानं बंद. 7 मे रोजी आंदोलनाकाने आपला मोर्चा वळवला तो सरकारच्या उत्पन्नाचं एक प्रमुख साधन असलेल्या ताडीच्या दुकानांवर. हे फक्त एक नैतिक आंदोलन नव्हतं, तर ब्रिटिश महसुलावर थेट हल्ला होता. 8 मे हा दिवस या उठावाचा क्लायमॅक्स होता. गिरणी कामगारांची एक शांततापूर्ण मिरवणूक निघाली होती, पण पोलिसांनी या मिरवणुकीवर बेछूट गोळीबार केला. यात शंकर शिवदारे नावाचा एक तरुण कामगार शहीद झाला. या घटनेनंतर लोकांचा संयम सुटला. संतप्त जमावाने मंगळवार पेठ पोलीस चौकीवर हल्ला केला, तिला आग लावली आणि त्यात 2 पोलीस कॉन्स्टेबल मारले गेले. परिस्थिती इतकी स्फोटक झाली की जिल्हाधिकारी मिस्टर नाईट आणि पोलीस अधीक्षक प्लेफेअर यांनी रात्रीच्या अंधारात आपल्या कुटुंबियांसोबत आणि पोलीस दलासह शहरातून पळ काढला. आणि त्या रात्रीनंतर जे घडलं ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातलं एक सुवर्णपान आहे. 9, 10 आणि 11 मे 1930 हे 3 दिवस सोलापूर शहर ब्रिटिश राजवटीपासून पूर्णपणे स्वतंत्र होतं. शहराच्या प्रशासनाची, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी स्थानिक नेत्यांनी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 17 वर्षाआधी सोलापूरच्या जनतेने स्वराज्याची खरी चव चाखली होती. या 3 दिवसांच्या समांतर सरकारला काही इतिहासकार सोलापूर कम्यून असंही म्हणतात. याची तुलना 1871च्या पॅरिस कम्यूनशी केली जाते, जिथे कामगारांनी पॅरिस शहराचा ताबा घेतला होता. सोलापूरमध्येही हेच घडलं होतं. या सरकारचे नेतृत्व शहर काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष रामकृष्ण जाजू यांनी केलं. त्यांनी हजारो स्वयंसेवकांच्या मदतीनं शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखली. कुठेही दंगल किंवा लूटमार झाली नाही. जखमींवर उपचारासाठी आणि गरजूंना अन्न पुरवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. यावरून हेच सिद्ध होतं की भारतीय केवळ स्वातंत्र्यासाठी लढू शकत नाहीत, तर ते जबाबदारीने स्वशासन करण्यासही पूर्णपणे सक्षम आहेत. सोलापूरचं हे 3 दिवसांचं स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतिष्ठेला आणि अहंकाराला बसलेला एक मोठा तडाखा होता. एका शहरानं आपल्याला हाकलून दिलं हे सत्य ते पचवू शकले नाहीत. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि भविष्यात इतर कोणत्याही शहराची अशी हिंमत होऊ नये यासाठी ब्रिटिशांनी सोलापूरला एक धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रतिसाद फक्त कायदा आणि व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी नव्हता, तर तो सूड आणि दहशतीवर आधारलेला होता. 12 मे 1930 रोजी ब्रिटिश सैन्य शहरात घुसलं आणि त्यांनी संपूर्ण शहराचा ताबा घेतला. त्याच दिवशी गव्हर्नरने सोलापूर शहरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा लागू केला. मार्शल लॉ म्हणजे नेमकं काय? ही एक अशी आणीबाणीची परिस्थिती असते जिथे सगळे सामान्य कायदे आणि नागरिकांचे हक्क निलंबित केले जातात. संपूर्ण प्रशासन आणि न्यायव्यवस्था लष्कराच्या हातात दिली जाते. लष्करी अधिकाऱ्यांचा शब्द हाच कायदा असतो. आणि लक्षात ठेवा, तत्कालीन मुंबई प्रांतात मार्शल लॉ लागू होणारं सोलापूर हे पहिलं शहर होतं. मार्शल लॉ लागू होताच सोलापुरात दहशतीचं राज्य सुरू झालं. कर्नल पेज नावाच्या लष्करी अधिकाऱ्याने दिसताक्षणी गोळी मारा असे आदेश दिले. रस्त्यावर दिसणाऱ्या निरपराध नागरिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधी टोपी किंवा खादीचे कपडे घालणं हा गुन्हा ठरवण्यात आला आणि त्यासाठी लोकांना अमानुष मारहाण केली गेली. सैनिकांनी अनेक दुकानं लुटली. हजारो निरपराध नागरिकांना अटक करण्यात आली. या अत्याचारांना आणि दहशतीला कंटाळून फक्त 2 दिवसात जवळपास 25,000 लोकांनी आपलं घरदार सोडून शहरातून पलायन केलं. सोलापूर शहर एका लष्करी छावणीत बदललं होतं. ब्रिटिशांची दडपशाही फक्त शारीरिक अत्याचारांपुरती मर्यादित नव्हती. त्यांना या उठावाचं नेतृत्व करणाऱ्यांना अशी शिक्षा द्यायची होती की जी पाहून भविष्यात कोणीही सरकारविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत करणार नाही. आणि यातूनच घडली ती सोलापूरच्या 4 नेत्यांची न्यायालयीन हत्या. आता आपण त्या महान बलिदानाकडे वळूया, जिथे आपल्याला स्वातंत्र्य लढ्याची खरी मानवी किंमत दिसून येते. ते 4 हुतात्मे होते: मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकेसन सारणा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन. ही फक्त 4 नावं नाहीत, तर सोलापूरच्या सामाजिक आणि धार्मिक एकतेचं ते जिवंत प्रतीक होते. ब्रिटिश सरकारने जाणीवपूर्वक समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या आणि वेगवेगळ्या धर्मांच्या या नेत्यांना निवडलं, जेणेकरून संपूर्ण समाजाला एक भयावह संदेश जाईल.
या स्लाइडवर आपण पाहू शकतो की हे चारही जण सोलापूरच्या समाज जीवनाचे स्तंभ होते. मल्लप्पा धनशेट्टी हे एक प्रतिष्ठित काँग्रेस नेते होते ज्यांचा संपूर्ण हिंदू समाजात मोठा दबदबा होता. जगन्नाथ शिंदे हे गिरणी कामगार आणि तरुणांचे लोकप्रिय नेते होते जे चळवळीची खरी ऊर्जा होते. श्रीकिसन सारडा हे एक श्रीमंत व्यापारी होते जे या चळवळीला आर्थिक मदत पुरवत होते, म्हणजे ते चळवळीचे आधारस्तंभ होते. आणि कुर्बान हुसेन हे एक निर्भीड पत्रकार होते जे आपल्या लिखाणातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करत होते. या चौघांना एकत्र आणून सरकारने हे दाखवून दिलं की त्यांचा हल्ला कोणत्याही एका गटावर नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर आहे. या चौघांवर मंगळवार पेठेतील त्या 2 पोलिसांच्या हत्येचा खोटा आरोप ठेवण्यात आला. वस्तुस्थिती अशी होती की घटनेच्या वेळी हे चारही नेते त्या ठिकाणी हजरच नव्हते. पण ब्रिटिशांना न्यायाची नाही तर सुडाची गरज होती. त्यामुळे त्यांच्यावर एका विशेष न्यायालयात खटला चालवला गेला. हा खटला म्हणजे एक देखावा होता, ज्याला कांगारू कोर्ट म्हणतात. खोटे साक्षीदार उभे केले गेले, बनावट पुरावे तयार केले आणि निकाल आधीच ठरलेला होता, फाशी. या न्यायालयीन हत्येचा मुख्य उद्देश स्वातंत्र्य चळवळीचं मनोबल खच्ची करणं आणि लोकांच्या मनात दहशत निर्माण करणं हाच होता. मृत्यू समोर असतानाही या चारही वीरांपैकी कोणीही डगमगलं नाही. त्यांनी माफी मागितली नाही की सरकारचे साक्षीदार बनून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी हसत मुखाने मृत्यूला कावटाळलं. जसे या वाक्यात म्हटले आहे, त्यांनी देशासाठी, राष्ट्रीय कार्यासाठी स्वतःच्या प्राणांची निवड केली. 12 जानेवारी 1931 रोजी पुणे येथील येरवडा तुरुंगात या चारही देशभक्तांना एकाच वेळी फाशी देण्यात आली. त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही, ते स्वातंत्र्य लढ्यासाठी एक मोठी प्रेरणा बनलं. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आहोत. सोलापूरचा उठाव दडपला गेला, पण त्याचा प्रभाव आणि त्या 4 हुतात्म्यांचं बलिदान इतिहासात कायमचं कोरलं गेलं. हा वारसा काय आहे आणि त्याची आठवण आजच्या काळात कशी जपली जातेय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण इतिहास फक्त अभ्यासण्यासाठी नसतो, तर त्यातून प्रेरणा घेण्यासाठी असतो. सोलापूर शहराच्या अगदी मध्यभागी, जिथे पूर्वी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा होता, तिथे आज या 4 हुतात्म्यांचं भव्य स्मारक उभं आहे. या चौकाला हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं. आता इथे परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करणं गरजेचं आहे. अनेकदा विद्यार्थी सोलापूरचा हुतात्मा चौक आणि मुंबईचा हुतात्मा चौक यात गोंधळ करतात. लक्षात ठेवा, सोलापूरचा हुतात्मा चौक हा 1930च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या 4 हुतात्म्यांच्या बलिदानाचं प्रतीक आहे. तर मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथील हुतात्मा चौक हा 1956 ते 60च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. दोन्ही ठिकाणांचा ऐतिहासिक संदर्भ पूर्णपणे वेगळा आहे. चला, या संपूर्ण विवेचनातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया. पहिली गोष्ट, सोलापूरचे 3 दिवसांचे स्वातंत्र्य ही सविनय कायदेभंग चळवळीतली एक अद्वितीय घटना होती. दुसरं, हा उठाव राष्ट्रवादी विचार आणि संघटित कामगार चळवळीच्या एकत्रित शक्तीचं एक उत्तम उदाहरण होता. तिसरं, मुंबई प्रांतात मार्शल लॉ लागू होणारं सोलापूर हे पहिलं शहर होतं जे ब्रिटिश दडपशाहीची तीव्रता दाखवतं. चौथं, मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकृष्ण सारडा आणि कुर्बान हुसेन हे 4 हुतात्मे सामाजिक आणि धार्मिक एकतेचं प्रतीक म्हणून अजरामर झाले. आणि 5वं, याच बलिदानामुळे सोलापूरला हुतात्म्यांचे शहर ही अभिमानास्पद ओळख मिळाली. हे विवेचन संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर येतो. सोलापूरचा उठाव जरी ब्रिटिश सरकारने क्रूरपणे दडपवला असला तरी या घटनेने काय सिद्ध केलं? याने हे सिद्ध केलं की भारतीय जनता केवळ अहिंसक मार्गानेच नाही तर वेळप्रसंगी शस्त्र हाती घेऊन लढू शकते आणि स्वशासन करण्यास सक्षम आहे. मग या घटनेचा स्वातंत्र्य लढ्याच्या पुढच्या रणनीतीवर काय परिणाम झाला असेल? याने गांधीजींच्या अहिंसक मार्गाला अधिक बळकटी दिली की भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांना अधिक प्रेरणा दिली? यावर नक्की विचार करा, कारण इतिहासाचं खरं आकलन अशाच प्रश्नांमधून होतं. आज आपण सोलापूरच्या ऐतिहासिक उठावाचा आणि 4 हुतात्म्यांच्या बलिदानाचा सविस्तर अभ्यास केला. इतिहासातल्या अशा घटना आपल्याला केवळ माहिती देत नाहीत, तर त्याग, एकता आणि ध्येयनिष्ठेची प्रेरणा देतात. याच प्रेरणेने आणि निष्ठेने आपला अभ्यास चालू ठेवा, कारण तुमचे आजचे प्रामाणिक प्रयत्नच तुमचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहेत. धन्यवाद. चला पाहूया स्टडी मास्टर 2018 परीक्षेची तयारी कशी एकदम सोपी करतं. विचार करा, अभ्यासासाठी एक स्मार्ट पार्टनर मिळाला तर? हे ॲप अगदी तसेच आहे. सगळी सुरुवात होते इथून, होम पेजवरून. इथेच सगळे अपडेट्स आणि काउंटडाऊन्स दिसतं. हा आहे आपला ऑल इन वन स्टडी हब, सगळं काही एकाच ठिकाणी. सुरुवात करण्यासाठी सब्जेक्ट सेक्शनमध्ये जाऊन सर्व उपलब्ध विषय पाहू शकता. विषय निवडल्यावर त्यातील वेगवेगळ्या टॉपिक्सची सविस्तर लिस्ट समोर येते. बस
फक्त या 3 सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि अभ्यासाला लागा. आता बघूया स्टडी मास्टर 2018 मध्ये वाचन आणि सराव एकत्र कसे करता येतात. प्रत्येक टॉपिकसाठी स्टडी, प्रॅक्टिस किंवा टेस्ट असे वेगवेगळे मोड्स आहेत. वाचता वाचता महत्त्वाचा भाग सिलेक्ट करून कलर कोड हायलाइट्स तयार करता येतात. या स्मार्ट हायलाइटिंगमुळे माहिती लक्षात ठेवणं आणि नंतर रिव्हिजन करणं सोपं होतं. आणि आता एक जबरदस्त फीचर, कोणतीही अवघड संकल्पना लगेच समजून घ्या. अभ्यास करताना कुठे अडचण आली, आता बाहेर जायची गरज नाही. AI पॉवर्ड क्विक सर्चमुळे उत्तरं ॲपमध्येच मिळतात, म्हणजे अभ्यासात कोणताही व्यत्यय नाही. महत्त्वाचं म्हणजे YouTube, जेमिनाय, Google सारखे प्लॅटफॉर्म एकाच क्लिकवर उपलब्ध आहेत. चला आता रिव्हिजन हबकडे वळूया, जो आपला पर्सनल स्टडी गाईड बनवतो. आपण जे काही हायलाईट करतो ते सगळं स्टडी नोट्समध्ये आपोआप सेव्ह होतं. इतकंच नाही तर प्रश्न इतिहास टॅबमध्ये बुकमार्क केलेले सर्व प्रश्नही दिसतात. विशेष म्हणजे चुकलेल्या प्रश्नांवरून थेट प्रॅक्टिस क्विज सुरू करता येते. ॲनालिसिस सेक्शन आपल्याला नक्की कुठे लक्ष द्यायचं आहे हे दाखवतो. आपला प्रोफाईल पेज म्हणजे आपला पर्सनल परफॉर्मन्स डॅशबोर्डच आहे. याच्या मदतीने आपले स्ट्रॉंग आणि वीक टॉपिक्स कोणते आहेत हे लगेच कळतं. हा बार चार्ट रोजच्या प्रगतीचा ट्रेंड दाखवतो. किती उत्तराबरोबर, किती चूक. थोडक्यात चुकांमधून शिकून आणि सराव करून कमकुवत भागांना मजबूत बनवता येतं. तर मग स्टडी मास्टर 2018 सोबत स्मार्ट पद्धतीने अभ्यास करून ध्येय गाठायला तयार आहात.